भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा संवाद. चांगल्या कर्माची आणि चांगल्या धर्माची महत्त्वाची शिकवण. धर्माचा मार्ग आणि भगवान विष्णू व लक्ष्मीचा संवाद. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग 24, जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात. युथिंग 24, जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात. चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शिवाजी आणि सूरज यांच्या जीवनाच्या संघर्षाच्या मध्यभागी एक सुंदर आणि अद्भुत संवाद झाला. एक दिवस शिवाजी एका वयस्कर आश्रमात ध्यान करत होता. त्याच्या भोवती सृष्टी शांत होती आणि त्याच्या मनाला शांती मिळत होती. अचानक त्याला एक दिव्य प्रकाश दिसला, जो आकाशातून उतरून आश्रमाच्या अंगणात पोहोचला. त्यात एक भव्य रूप प्रकट झाले, ज्यामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघे उभा होते. भगवान विष्णूचे रूप अत्यंत दिव्य आणि आकर्षित होते. त्याच्या कंठात शंख, चक्र आणि गदा होती. त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रेमाचे तेज दिसत होते. देवी लक्ष्मी त्यांच्या बाजूला उभी होती. तिच्या रूपात सौंदर्य आणि समृद्धीची देवा होती. शिवाजी जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो चकित झाला आणि हळूच दोघांकडे वळला. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, शिवाजी, तुझ्या जीवनात जे चांगले कर्म आहेत तेच तुझ्या पुढील मार्गाचा आधार ठरतील. तू नेहमी सत्याचा, धर्माचा आणि ईश्वराच्या मार्गाचा पालन करणारा व्यक्ती आहेस. परंतु आज मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. देवी लक्ष्मी हसली आणि म्हणाली, धर्म आणि आस्था जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर चांगले कर्म आणि परिश्रमही आवश्यक आहेत. माझे आशीर्वाद त्या व्यक्तीलाच मिळतात जो नेहमी सत्य आणि समर्पणाने काम करतो. आज शिवाजी तुमच्या जीवनाच्या संघर्षामधून मार्गदर्शन मिळवेल, कारण त्याच्या पवित्र विचारांमुळे त्याला एक दिव्य आशीर्वाद दिला जाईल. शिवाजी थोडा घाबरला, पण त्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची गोष्ट ऐकली. त्याने भगवान विष्णूला विचारले की, हे भगवान, माझ्या जीवनात मी चांगले कर्म करतो, पण कधी कधी मला समजतच नाही की मी तरीही अपमानित का होतो. सूरजसारखा व्यक्ती जो चुकीच्या मार्गावर जातो त्याला पैसे आणि सुख मिळते, हे कसे शक्य आहे? भगवान विष्णू शांतपणे हसले आणि उत्तर दिले की, शिवाजी, जीवनाच्या प्रत्येक पैलूत त्याची परीक्षा आहे. ज्यांना चांगले कर्म करते ते कधीही त्याचे फळ लवकर अनुभवत नाहीत, परंतु त्यांच्या कर्माचे परिणाम दिव्य आणि शाश्वत असतात. जरी तुझ्या आयुष्यात असंख्य संकटे आणि अपमान आले तरी ते तुझ्या भाग्याच्या मार्गाचेच भाग आहेत. तुझ्या कर्मांमुळे तू कधीही हार मानणार नाहीस. देवी लक्ष्मी अजून एक पाऊल पुढे जाऊन म्हणाल्या की, तुम्ही दोघं जाणतच आहात की परमेश्वराचे मार्ग कधीही तपासले जात नाहीत. एक चांगले जीवन जाणाऱ्या व्यक्तीला धर्माच्या मार्गावर चालावेच लागते. चुकलेल्या व्यक्तीला कितीही संपत्ती मिळवली तरी तो त्याच्या पापांमध्येच अडकतो. शिवाजीने दोघांना मान झुकवून धन्यवाद दिले
आणि त्याला समजलं की त्याच्या जीवनात असलेल्या प्रत्येक संघर्षाचे एक विशिष्ट कारण आहे. त्याने मनाशी ठरवले की त्याला स्वतःचे सत्य, धर्म आणि चांगले कर्म यावर दृढ विश्वास ठेवायचा आहे. शिवाजीने त्याच्या जीवनातील प्रत्येक कर्म ध्येयाने आणि विश्वासाने पूर्ण करण्याचे ठरवले. त्याच्या पवित्र विचारांनी त्याला शांती आणि आनंद प्राप्त झाला. तसेच त्याला देवतेच्या आशीर्वादांचा साक्षात्कारही झाला आणि त्याच्या जीवनात एक नवा उज्ज्वल प्रकाश दिसला. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू तेथून निघून गेले, परंतु शिवाजीच्या हृदयात त्यांचा संदेश कायमचाच राहिला. ही कथा आपल्याला सांगते की जीवनातील प्रत्येक कष्ट, संघर्ष आणि आशीर्वाद देवतेच्या मार्गानेच मिळवले जातात. परमेश्वराच्या मार्गावर चालूनच खरी शांती, सुख आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते. भक्ती, सत्य आणि धर्माची पंढरीच देवतेच्या कृपेने जीवनात यश देईल. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया अभिप्राय द्या. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद.